गीता अध्याय 3 श्लोक 37. श्री भगवानुवाच काम एष क्रोध एष रजो गुणसमुद्भवः महाशनो महापाप्मा विद्येनमिह वैरिणम्. काम एष क्रोध एष एष आधीच्या एषमधल्या शवर आघात घ्यायचा, पुढचा क्रो जोडून म्हणायचा. रजोगुण समुद्भवः, मुद्भवः मधल्या मूवर आघात. महाशनो महापाप्मा विद्येन मिह वैरिणम, वी नंतर अर्धा द म्हणायचा आणि मग धला ये. विद्येन मिह वैरिणम. श्री भगवानुवाच काम एष क्रोध एष रजो गुणसमुद्भवः 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 महाशनो महापाप्मा विद्येनमिह वैरिणम्. 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 श्री भगवानुवाच काम एष क्रोध एष रजो गुणसमुद्भवः महाशनो महापाप्मा विद्येनमिह वैरिणम्. संधी विग्रह. कामः एषः क्रोधः एषः रजोगुणसमुद्भवः महाशनः महापाप्मा विद्धि एनम् इह वैरिणम्. कामः म्हणजे काम किंवा कामना, एषः म्हणजे हाच, क्रोधः म्हणजे क्रोध, एषः म्हणजे हा. रजोगुणसमुद्भवः रजोगुणातनं उत्पन्न झालेला. महाशनः अत्यंत खादाड, महा म्हणजे मोठं, आशन म्हणजे खाणं, ज्याचं खाणं अत्यंत जास्त आहे. महापाप्मा म्हणजे महापापी, अत्यंत पाप करायला भाग पाडणारा. विद्धी म्हणजे जाण, एनम म्हणजे ह्याला, इह म्हणजे इहलोकी, वैरिणम वैर्याला. अन्वय. रजोगुणसमुद्भवः एषः कामः क्रोधः एषः महाशनः महापाप्मा इह एनं वैरिणं विद्धि. रजोगुणापासून उत्पन्न झालेला हा कामच क्रोध आहे. हा पुष्कळ खाणारा म्हणजे भोगांनी कधीही तृप्त न होणारा, महापापी या विषयात म्हणजे इहलोकी, ह्याला काम हाच खरोखर वैरी आहे असं तू जाण. माणसाला पाप करायला प्रवृत्त करणारा कोण आहे त्याचं उत्तर या श्लोकामध्ये भगवंतांनी दिलेलं आहे. काम, हा काम म्हणजेच कामने, कामना किंवा फलासक्ती याला काम म्हणतात. काम म्हणजे सेक्स असाही अर्थ आहे आणि त्या अर्थाने सुद्धा रजोगुणातून निर्माण होणारा काम, तोच काम क्रोधामध्ये रूपांतरित होतो. आपण दुसऱ्या अध्यायात ध्यायतो विषयांपासनं 2 जे श्लोक आहेत त्यामध्ये माणसाच्या गडगडण्याची कारणं बघितली. आता इथे 3ऱ्या अध्यायामध्ये सुद्धा माणूस पापाला का प्रवृत्त होतो याचं
उत्तर देताना भगवंत सांगतायत की काम आणि क्रोध जे रजोगुणातून निर्माण होतात ते दोघ जण तुझे या लोकीचे वैरी आहेत असं तू जाण, असं भगवंत अर्जुनाला म्हणतोय. अर्थातच पाप करायला भाग पाडणारं बाह्य कुणी नसून आपल्यातच असणाऱ्या रजोगुणाच्या कामना, म्हणजे फलासक्तीने आपण जे कर्म करतो ती फलासक्ती आपल्याला पाप करायला प्रवृत्त करते. जेव्हा फलासक्ती अत्यंतिक वाढते आणि ती पूर्ण होत नाही तेव्हा क्रोध हा तिथेच दडलेला असतो. कामनेतून क्रोध निश्चित आहे आणि म्हणून कामना हीच खरी तुम्हाला बंधनाला किंवा पापाला कारणीभूत आहे. कुठली कामना बंधनाला कारणीभूत आहे? तर रजोगुणातून निर्माण होणारी कामना. रजोगुणातून पहिल्यांदा लोभ निर्माण होतो. काम असतोच. काम, क्रोध आणि लोभ हे तीनही रजोगुणातून निर्माण होतात. 16व्या अध्यायात सांगितले काम, क्रोध तथा लोभ ही 3 नरकाची द्वारं आहेत असं 16व्या अध्यायात सांगितलेलं आहे. त्यापैकी काम ही सुरुवात आहे, त्यातून क्रोध, क्रोधातून लोभ असे 3 गडगडण्याच्या पायऱ्या आहेत. आणि एकदा तुम्ही लोभापर्यंत जाऊन पोहोचलात की तुम्ही काय करताय याचं तुम्हाला भान राहत नाही. मनुष्य जे करू नये तेच करून बसतो. जे पाप आहे हे त्याला कळत असतं तरीसुद्धा त्या पापाकडे तो आकर्षित होतो आणि जे करू नये ते करायला सुरुवात करतो. इथे भगवंतानी रजोगुणातून निर्माण होणाऱ्या कामक्रोधाला आपले वैरी आहेत असं जाण म्हणून सांगितलेलं आहे. आता रजोगुणातनं ज्याप्रमाणे कामक्रोध निर्माण होतात त्याप्रमाणे सत्वगुणातनं पण होतात. सत्वगुणातनं सुद्धा तुम्हाला हा ग्रंथ वाचावा, तो ग्रंथ वाचावा, ह्या धार्मिक स्थळाला भेट द्यावी, ह्या देवतेची पूजा करावी, अशा अनेक कामना निर्माण होतात. पण सत्वगुणातून निर्माण होणाऱ्या कामना माणसाला उन्नत करतात, त्या घातक नसतात. सत्वगुणातनंही क्रोध निर्माण होतो. आपल्या साधनेच्या आड जर कुणी आला तर त्याच्याबद्दल मनामध्ये क्रोध निर्माण होतो. असा क्रोध सत्वगुणातनं निर्माण होणाऱ्या कामक्रोधाला आवरू नका. तो तुम्हाला साधनेमध्ये उन्नत करणारा आहे. इथे भगवंतानी कोण घातक आहे सांगितलंय, कोण वैरी आहे सांगितलंय, तर रजोगुणातून निर्माण होणारा कामक्रोध आपला वैरी आहे. आता रजोगुणातनं संसाराची आसक्ती, संसाराबद्दलचं अत्यंतिक प्रेम आणि त्या प्रेमामुळे कामना, अर्जुनाला इथे रजोगुणातनं निर्माण होणारा कामक्रोधच आहे. त्याला स्वजनांची आसक्ती आहे आणि त्या स्वजनांच्या आसक्तीतून तो स्वतःचं कर्तव्य कर्म करायचं नाही असं म्हणतो आहे. त्यामुळे त्याचा वैरी कोण आहे? तर त्याला त्याच्या बांधवांबद्दल असलेली आसक्ती हाच त्याचा वैरी आहे असं भगवंताला इथे सांगायचं आहे. आणि त्या आसक्तीमुळे पुढे काय होतं? स्वजनांची आसक्ती अर्जुनाला काय करायला भाग पाडते? तर कर्तव्य न करण्याला भाग पडते. त्याचा एक प्रकारे संताप होतो आहे की काय हे मला करावं लागतंय, असा संताप हेच क्रोधाचं रूप आहे. आणि स्वजनासक्तीतून कर्तव्यच्युतीतून क्रोध असा तो एक एक पायरीनी खाली गेलेला आहे. आणि आता अजून पुढची पायरी काय आहे? तर पूर्णपणे कर्तव्य न करणे आणि त्यातून पापाचं धनी होणे. इथे कामाला अत्यंत खादाड आणि अत्यंत पापी असं म्हटलेलं आहे. एखादा खादाड जसा दिवसेंदिवस स्वतःचं खाणं वाढवत जातो त्याप्रमाणे एक कामना पूर्ण झाली की त्यातनं 10 कामना निर्माण होतात. त्या 10 कामनातनं अजून 100 कामना निर्माण होतात. म्हणजेच कामनापूर्ती हे कामना नष्ट करण्याचं साधन नाही. उलट एका कामनेतून अनेक कामना निर्माण होतात. त्यामुळे
कामना ह्या कधीही पूर्ण न होणाऱ्या अत्यंत खादाड, अग्नीमध्ये जशा जितक्या आहुती घालू तितका तो अग्नी भडकतो, त्याप्रमाणे एक कामना पूर्ण झाली की त्यातून 10 कामना निर्माण होतात. म्हणून कामाला अत्यंत खादाड असं भगवंतानी इथे म्हटलंय. त्याचप्रमाणे महापापी म्हटलंय. एखादी व्यक्ती एखाद्या कामनेतून छोटंसं पाप करतो, पण त्या पापाशी तो थांबतो का? मग त्याला वाटतं की हां, मी हे पाप केलं, चालून गेलं, कुठे बिघडलं, काय झालं मग? अजून पाप केलं तर कोण मला शासन करणार आहे? अशा प्रकारे मनामध्ये विचार येतात आणि एका पापातून दुसरं, दुसऱ्या पापातून त्यापेक्षा मोठं पाप, असं करत करत समाजाच्या अनहिताची कामं ही लोक दिवसेंदिवस करत असतात. एखादा भ्रष्टाचारी असतो, तो पहिल्यांदा अगदी छोटी लाच घेतो, पण असं करता करता जेव्हा ती पहिली लाच त्याची पचते, तेव्हा तो त्याच्यातनं अजून जास्त जास्त लाचखोरपणा त्याचा वाढत जातो. अर्थात मोठी पापं करायला तो धजावतो. म्हणजे महापाप करवून घेतं कोण आपल्याकडनं? तर काम, आणि कामनेतून निर्माण होणारा क्रोध हा अत्यंत खादाड आहे आणि तोच महापापी आहे. तोच माणसाला प्रेरित करून पाप करायला भाग पाडतो. कुठलीही बाह्य शक्ती तुम्हाला प्रेरित करत नाही, तर तुमच्यातच असलेली आसक्ती, कामना आणि क्रोध हे तुम्हाला नको ते करायला भाग पाडतात. आज आपण असं दिसतं की कित्येक लोक बाह्यता खूप सज्जन दिसतात, पण असा एखादा क्षण येतो की त्या क्षणी त्यांच्या हातून जे घडू नये ते घडून बसतं. याचं कारण काय आहे? तर ते त्यांच्या कामनेला आणि क्रोधाला आवरू शकत नाहीत. आणि जो स्वतःला वश करू शकत नाही, जो स्वतःच्या कामक्रोधाला आवरू शकत नाही, त्याच्या हातून दिवसेंदिवस पापं घडत जातात. आणि अशी पापं घडायला नको असतील तर माणसानी रजोगुणातून निर्माण होणाऱ्या कामक्रोधाला आवरलं पाहिजे. संसाराची आसक्ती दिवसेंदिवस कमी केली पाहिजे. समाजकार्यामध्ये, उन्नत कार्यामध्ये, सत्कार्यामध्ये स्वतःला अडकवून घेतलं पाहिजे. साधना तीव्र केली पाहिजे. म्हणजे रजोगुणातले कामक्रोध दिवसेंदिवस कमी होत जातात आणि माणूस उन्नत होत जातो. इथे हे सगळं सांगितलेलं नाही. भगवंतांनी एवढंच सांगितलेलं आहे की रजोगुणातून निर्माण होणारा कामक्रोध माणसाचा वैरी आहे. काम हाच क्रोधाचं रूपांतर धारण करतो आणि त्यातून माणूस नको ते करतो. म्हणून कामक्रोध हेच माणसाचे वैरी आहेत. हे कामक्रोध अत्यंत खादाड आहेत. कितीही त्यांना दिलं तरी पुरत नाही. अत्यंत महापापी आहेत. त्यामुळे त्यांच्या वश होऊ नये. हे मागेच सांगितलेलं आहे भगवंतानी. इथे अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर म्हणून पुन्हा एकदा आठवण करून दिलेली आहे की कामक्रोध हेच महापापी, महाखादाड आहेत आणि तेच माणसाला पाप करायला प्रवृत्त करतात. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. काम एष क्रोध एष रजो गुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विद्येन मिह वैरिणम्. हरि ओम तत्सत्.